तोरणमाळ महोत्सव 2026 आदिवासी संस्कृती, लोककला आणि खाद्य मेजवानीचा उत्सव। तोरणमाळ तालुका धडगाव येथे दिनांक 20, 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी तोरणमाळ महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। महोत्सवानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। निसर्गरम्य वातावरण, थंड हवामान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यामुळे तोरणमाळकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे। या फेस्टिवलमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांकडून सादर होणारे पारंपरिक नृत्य, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषेचे दर्शन हे मुख्य आकर्षण ठरणार आहे। ढोल ताशांच्या गजरात सादर होणारे आदिवासी नृत्य प्रकार आणि लोकसंस्कृतीचे जिवंत सादरीकरण पर्यटकांना आकर्षित करणार आहे। आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि जीवनशैली यांचा अनुभव या महोत्सवातून घेता येणार आहे। याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार असून स्थानिक बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे। महिला बचत गट व स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे। पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असून यंदाचा तोरणमाळ महोत्सव सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र आहे। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, तोरणमाळ। माननीय आमदार रामशादादा पाडवी यांचं मनपूर्वक त्यांना दिसत नाहीये नृत्य। मी विनंती करतो की बाकीच्यांनी बसून घ्यावं किंवा थोडं मागे व्हा। टाळ्या कमी होत आहेत, जोरदार
जो कार्यक्रम है आयोजन वेयो અને ત્યાં મેં ખાસ કરીને આપું જિલ્લા અધિકારી જ્યાં આપણે અમીન માર્ગદર્શન કર્યું અને તૈયારી પૂર્ણ ટીમ અને ખાસ કરીને જે આયોજક कार्यक्रमाचे आयोजक आहे त्यांना मी धन्यवाद करेन कारण या तरुण मालूम है यही या गाव सरपंच सीताराम दादोबी हमारा राकेश पावरो किंवा आम्ही ने जयसिंग दादा ही ने बोंबो या वादूला त्या बे काटिंग करून या की त्या सुद्धा परवानगी मागितली सुद्धा हे आला आहे आणि ज्येष्ठ नेता आपू वच्चे कांतीलाल ताटिया खास कीने या तरुण मालूम है सीताराम दादा एक काय वर्षा अगोदर ही विकास विराज असतो किंवा या तरुण मालू ओळख आहे खूप जुनी आहे ही गुरु महाराज सुद्धा आहे तरुण मालूम है आम्ही महाशिवरात्री उत्सव होती 3 ते 4 लाख लोक आला हे जियाल मालूम आहे ते आला पण आपू जर भागो विचार के यो आपू जिल्हा काता आला आपू जिल्हा 35% बिना या भागून ने एमपी ने जे मोठा यात्रा करू आवता हा माहिती आधी ही कलेक्टर मेडल मुले ये आखलो कामा एक मोड़ो मांडोर आणते हैं और जीवेल चूड़े जीवेल पाए पड़े जीवेल ना चूड़तो जीवेल पाए भी ना पड़तो पाकतो भी ना तो मैडम ऐसा क्या तो मुझे एक विषय नवीन है અને જો તરુણ માલુમ है आणि इना क्षेत्रामध्ये जिना आपण जास्त मतदान दिन आमदार करी निवडी आपल्याला तरी हालांक वेगवेगळा कार्यक्रम लेता आवडून जुवे करी कार्यक्रम उद्घाटक आमच्या दादा पाडवी त्यानंतर जो कार्यक्रम अतिशय कमी वेळ मा म्हणजे कळणे जाय ते कमी कमी 8 ते 5 दिवसाમાં ये कार्यक्रम आयोजित કરીએ છે આપણા जिल्हा अधिकारी कलेक्टर मैडम मितालीजी शेट्टी नियोजन अधिकारी काळे साहेब आणि बठला मंच पर बठा पदाधिकारी अधिकारी आणि समर ज्या इन कार्यक्रम सभाने करता जे आवला त्या बठा इन एरिया मायला मारा होगा आज यू कार्यक्रम अतो सुंदर रही बाजू आखा इन क्षेत्र मायला लागतलं की तोरणवाड विकास येणं जुवे तर विकास येणे करता पर्यटक आवणं जुवे गुजरात जो आवणं जुवे राजस्थान जो आवणं जुवे एमपी जो आवणं जुवे महाराष्ट्र जो आवणं जुवे तर तेरी जी संकल्पना जिला प्रशासन हम आपको दिल से ये परिसर के यहाँ से दिल से धन्यवाद देते और मेहमान जोरदार थापड़े लोगों की हौसलों कार्यक्रम भव्य दिव्य अगले साल इससे बहुत ज्यादा बड़ा प्रोग्राम लेंगे और यह सारी जे अपना क्षेत्र में अपनी संस्कृति इन्हीं संस्कृति जतन होना जो है परंपरा बुडला बनना जो है शाळा महिला पुरिया कथा सुंदर नाश्ता आया मानवेल आया ढोलेल आया नंतर उद्घाटन देखील ढोल वाजारी करूया तर जी रीती रिवाज जी आपण इना भागमाळ पायरी चालतली जी रीती रिवाज परंपरा चालणं जो करी यो कार्यक्रम छे आणि या मगले साल आमच्या दादू से जिल्हा प्रशासन समोर बसला छे तुमको या एअर रेंज 4 पट मोठा कार्यक्रम घेऊ आपण आणि सुंदर कार्यक्रम अगले साल लेहो जीव कार्यक्रम दर वर्ष चाले हे करी जिल्हा प्रशासनाने बी कळलो छे हे करता जोरदार थापड्या टोकून जोय बोला इंकेला थापड्यान चुकला थंडी वाजते का साडे कोण वाजत नाही आपली भाषा मेनू कळतला डायरेक्ट सीधा खाई पोरला पाडावर ढोरला पाडा मावणो छे 29 सेकंड मा 2 किलोमीटर चाली नावडे अर्धा तास लागतलो आधा मिनिट मा पोरले कावरे ढोरले काय आवणो छे साहेब स्थानिक वाला का ते सुरू सूट आपलो हे करता खूप सुंदर कार्यक्रम से मी जास्त वेळ न लेता मैं यहाँ हाजिर बोलने एक जो निसर्ग जो पर्यटन होता है और आदिवासी संस्कृति होती है उसका संगम दिखाने का हमारा एक इंटेंशन है।
आज जिप लाइन भी शुरू करनी हम लोगों ने की है, उससे इनॉग्रेशन हुआ है और बहुत सारे लोगों ने बहुत सारा काम करके यहाँ पे अरेंजमेंट्स किए हैं। बट आप हमारा मटेरियल भी देखेंगे तो सब लोकली सोर्स मटेरियल है और यहाँ पे बहुत सारे जो नंदुरबार के प्रोडक्ट्स हैं बचत गट से बनाए हुए हैं उनका प्रदर्शन है। तो सबको रिक्वेस्ट है कि प्लीज आइए और फेस्टिवल का मजा लीजिए।